हाय हॅलो नमस्कार. तर मी किरण चिंचाने स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही आलो होतो बाहेरगावी आणि हे बघा हे आहे ते ठिकाण. तर ज्यांनी कोणी बघितलेलं आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की हे कुठलं ठिकाण आहे आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे. तर हे बघा, तसं मी तर सांगणारच आहे तुम्हाला की मी कुठं आले आहे, पण ज्यांना माहीत नव्हतं त्यांनी सांगा, ज्यांना माहीत नव्हतं त्यांनी बघा. तर हे आहे बुलढाणा जिल्ह्यामधलं छान असं हिवरा आश्रम. आता मला जास्त स्पष्ट नाही सांगता येणार म्हणजे हे कुठे आहे, काय आहे, कसं आहे. तर एवढं माहिती आहे तेवढं सांगितलं. आणि इथं आम्ही आल्याच्यानंतर खरंच एवढं प्रसन्न असं वाटलं ना. वातावरण तर खूप छान होतं आणि इथं गार्डन पण आहे आणि मंदिर म्हणसाल तर शंभूचं मंदिर आहे आणि एक बालाजीचं मंदिर आहे. एवढं छान असं मंदिर होतं ना. एरिया पण एवढा सुंदर होता तिथला, एकदम भारी असं. हे बघा, सुरुवातीला गणेशजी आहेत आणि आतमध्ये शंभूचं मंदिर खूप छान असं होतं. इथं गेल्याच्यानंतर मन असं एकदम प्रसन्न झालं होतं. पण खरंच खूप छान वाटत होतं इकडे येऊन. आणि हे बघा साईडला पण असे छोटे छोटे मंदिर होते आणि महादेव होते. आणि आम्ही असं काहीतरी सांगत होतो नंदीच्या कानामध्ये, पण फक्त आता त्याने आमची विश पूर्ण करावं एवढीच इच्छा आहे. आणि बघा तुम्ही किती सुंदर आहे. आणि मोक्षदादा कुठं बी नंदी असला आम्हाला आधी त्याला बोलावं लागतं, कारण की त्याच्याशिवाय आम्हाला जमतच नाही. हे बघा, सर्वजण खरंच खूप एन्जॉय करण्यासारखं ठिकाण आहे बरं का. तुम्ही बघू शकता हे मंदिर, तर वाव, हे मंदिर खरंच खूप छान असं मंदिर होतं. आणि इथे मग आलो आणि योगायोग असे झाले की आम्ही इथे येणं आणि इथले आरती सुरू होणं. मग मस्त आम्ही काय दर्शन वगैरे घेऊन बसलो आणि तिथे आरती वगैरे चालू झाली मस्त. हे बघा किती सुंदर असं आहे इथं हे. मग आरतीसाठी थांबलो, प्रसाद वगैरे घेऊन लगेच तिथून निघून परत आम्ही जाणार होतो गार्डनमध्ये. गार्डन पण खूप छान होतं बरं का इथलं. बरेच जण माझा जे व्हिडिओ बघतात त्यातले बरेच जण इथे गेलेले आहेत, त्यांना माहिती आहे. आणि ज्यांना कोणाला माहिती नाही ते माहिती करून घेऊ शकतात, जाऊ शकतात तिथे, एन्जॉय करू शकतात. अशा प्रकारे खरंच खूप छान असा टायमिंगमध्ये आम्ही गेलो तिथे. आणि हे तुम्ही बघा किती छान मंदिर आहे. आम्ही त्या मंदिराचे खूपच फॅन झालो बघा, कारण की आणि आज मी बऱ्याच दिवसांनी ब्लॉग टाकला आहे. तर सर्वांनी बघावं अशी इच्छा आहे. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. हे बघा इथे सर्व असं चित्रीकरण आहे की काय कसं करायचं कसं नाही, सगळं व्यवस्थित चालतं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्वात जास्त एन्जॉय करणारा म्हणजे आमची यशवी. तिला असं बाहेर गेले की नाही एकदम भारी वाटतं. एवढी छोटी होती ती, पण सर्व गोष्टी खूप छान अशा एन्जॉय करत होती.